नमस्ते. शिवरात्रीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. या दिवशी आवर्जून बनवली जाणारी चटणी म्हणजे कवठाची चटणी. तर इथे आपण आज कवठाची चटणी कशी करायची ती पाहणार आहोत. इथे मी कवठ घेतलेले आहे. हे छान पिकलेले आहे. आता आपण याला छान फोडून यातला आतला गर घ्यायचे. अशा प्रकारे मी असलेले सगळे कवठ इथे फोडून घेतेय. हे फोडायला अगदी इझी आहे. नारळा एवढं टणक नसतं, त्यामुळे फोडायला अगदी इझी येतं आपल्याला. फोडून आता आपण यातले गर काढून घेऊया. ही चटणी चवीला खूपच छान लागते. जशी आपण लहानपणी जिगळी जशी खातो त्याच प्रकारे ह्याची चव असते, आंबट गोड. इथे मी सगळ्याचा गर काढून घेतलेला आहे. आता आपण ह्याला थोडं स्मॅश करायचं आहे. त्यामुळे यामध्ये असलेले आपल्याला दोरे सुद्धा काढायचे आहेत, नाहीतर हे खाताना आपल्या दाताखाली येतील. तर आपण ह्यातले दोरे काढून हे छान स्मॅश करून घेऊया. स्मॅश करण्यासाठी मला इथे 4 ते 5 मिनिटं लागली. इथे बघू शकता. आपण आता यामध्ये चवीपुरता गूळ घालणार आहोत. इथे 2 वाटी गर आहे, तर मी इथे 1 वाटी गूळ घेतलेला आहे. आता आपण हे छान मिक्स करूया, ज्यामुळे गूळ यामध्ये विरघळला जाईल आणि दोन्ही एकजीव छान होतील. ही चटणी करायला तर खूपच सोपी आहे आणि यामध्ये व्हिटॅमिन सी भरपूर असतं. आता इथे मी चवीपुरते सेंधव मीठ घातलेलं आहे. हे उपवासाला आम्ही खाणार आहोत, त्यासाठी पहिला लाल मिरची पावडर न घालता थोडीशी अशीच बाजूला काढून घेते, ज्यामुळे उपवास करणाऱ्यांना पण ही चटणी खाता येईल. आता आपण यामध्ये थोडीशी लाल मिरची पावडर घालणार आहोत, ज्यामुळे आंबट, गोड आणि तिखट जशी आपल्याला जिगळी लागते ना चिंचेची, त्याचप्रमाणे ह्याची चव सुद्धा होते. अशा प्रकारे आपली कवठाची चटणी तयार आहे. ही रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद.